कारण मोबाईल वापरून बोटं दुखतात म्हणून हल्ली एक नवीन फॅड निघालंय. परफेक्ट ओळखलं. हा टोमॅटो आहे आणि त्याच्या आतमध्ये शार्पनर आहे. हा डेफिनेटली तुम्ही काय ते ओळखाले काय साधं छोटा डॉगी आहे, पण त्याच्या आत जी आहे ती गंमत आहे. सिगरेट लायटर आहे. बापरे. ओके. हे एक वर्ल्ड कप आहे आपला, जो 1990 साली क्रिकेट वर्ल्ड कप झाला होता रिलायन्सचा. तो हा वर्ल्ड कप आहे. थोडी जुनी असल्यामुळे ती किचन तुटली आहे, पण ह्याच्या आत काय ओळखू शकाल? किचन हे तुम्ही ओळखलं तर डेफिनेटली माझ्याकडनं पार्टी तुम्हाला. या बॉलमध्ये काय कॉस्ट आहे हा बघायचे. कॉस्ट तसे म्हणायचे तर फक्त 26 रुपये आहे. तर आज सुरुवात आपण एक छोट्या गेमने करूया. ओळखा बरं आज आपल्याकडे काय नवीन असेल. चला एक छोटीशी गेम करू. मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो आणि त्या किचनच्या आत काय आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओके. बघू ओळखता येतं का? रेडी. ही पहिली किचन आहे. काय आहे ह्याच्यात सांगता येतं तुम्हाला? ओपनर नाही, ओपनर नाही आहे. हा हँड मोबाईल स्टँड आहे. ओके. कारण मोबाईल वापरून बोटं दुखतात म्हणून हल्ली एक नवीन फॅड निघालंय. ओके. चला एक दुसरी किचन बघू, तुम्हाला ओळखता येते का? हे ओळखता नक्की येईल काय आहे, यात काही नवीन नाही आहे. ओके. फ्रूट सारखं म्हणजे ते दिसतंय, पण काइंड ऑफ शार्पनर किंवा तसं काही. परफेक्ट ओळखलं. हा टोमॅटो आहे आणि त्याच्या आतमध्ये शार्पनर आहे. लहान मुलांना छान वाटतंय. हे एक वर्ल्ड कप आहे आपला, जो 1990 साली क्रिकेट वर्ल्ड कप झाला होता रिलायन्सचा. तो हा वर्ल्ड कप आहे. थोडी जुनी असल्यामुळे ती किचन तुटली आहे, पण ह्याच्या आत काय ओळखू शकाल? नाही त्याच्यात. मोस्टली तुम्हाला ओळखता येणार. ह्याच्या आत एक छोटंसं पेन आहे. अरे बापरे. ओके. ही एक बरीच रेअर किचन आहे, कारण तेव्हा ह्यांनी असं म्हणतात लिमिटेड एडिशन काढल्या होत्या. साधी प्लॅस्टिकचे पण असं सांगतात. एक आता आणखीन एक एकदम वेगळं. हा डेफिनेटली तुम्ही काय ते ओळखाले काय साधं छोटा डॉगी आहे, पण त्याच्या आत जी आहे ती गंमत आहे. सिगरेट लायटर आहे. बापरे. ओके. हा सुद्धा एक खूप जुनी किचन माझ्याकडे होती आणि हे सुद्धा कोणाला फारशी ओळखता येत नाही. एक सेकंड लास्टवालं हे तुम्हाला काय नक्की ओळखता येईल? म्हणजे छोटीशी बॅग ब्रीफकेस म्हणतात तशी आहे, मेटलची. याच्या आतमध्ये नेलकटर आहे. अरे वा, क्या बात आहे. या सगळ्या अगदी रोजच्या वापरात येण्यासारख्या वस्तू आहेत, पण काहीतरी यात वेगळं आहे. आणि आता एक लास्ट किचन, हे तुम्ही ओळखलं तर डेफिनेटली माझ्याकडनं पार्टी तुम्हाला. या बॉलमध्ये काय? ओके. आता याच्यामध्ये काय असेल? याच्यामध्ये पण शार्पनर वगैरे आहे का? नाही. मी शार्पनर परत नाही आणणार. हे तुम्ही ओळखू नाही शकणार, हे नक्की आहे. याच्यामध्ये पूर्ण रेनकोट आहे. अरे बापरे. ओके. रेनकोट आपण उघडून घालू शकतो. पूर्ण फुल बॉडी कव्हर होते आणि तुमचं काम झाल्यानंतर हा पूर्ण कव्हर होऊन याच्यामध्ये बसतो. क्या बात आहे. सो लोकांना किचन म्हणल्यावरती जनरल किल्लीला लावायला काहीतरी असं वाटतं, पण माझ्या कलेक्शनमध्ये मी अशा काही काही गोष्टी ठेवल्या की किचनच्या आत काय आहे ही क्युरिओसिटी जागली पाहिजे, असं माझं संग्रह आहे. सो वेलकम टू माय कलेक्शन. व्हेरी गुड. जरा विचार करा, एक छोटीशी वस्तू वजनाने अगदी हलकी, पण तिच्यात असतात खूप मोठ्या आठवणी. 10 नाही, 100 नाही, तर 1000 अशा आठवणींचा खजिना. आज आपल्यासोबत आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी किचनला फक्त वस्तू म्हणून नाही, तर भावना, प्रवास आणि आठवणींचं जग बनवलं आहे. वेलकम टू मार्गप्पा पॉडकास्ट. आज आपले मान्यवर पाहुणे आहेत प्रसाद महाशब्दे सर. प्रसाद सर, मार्गप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. चला तर मग आपल्या प्रश्नांची सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, हा छंद नेमका कधी आणि कसा सुरू झाला? ओके. नेमका कधी हे आठवत नाही, कारण मी अगदी लहान होतो. 4थी-5वी वगैरे असेल मी. तेव्हा कसं व्हायचं, शाळेमध्ये प्रत्येकजण नोटा जमवतोय, नाणी जमवतोय किंवा स्टॅम्प किंवा काड्यापेट्या, या 3-4 छंदच सगळीकडे कॉमन होते. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असं डोक्यात होतं आणि आईने मला प्रोत्साहन दिलं. आई म्हणली तू काहीतरी वेगळं कर. आणि तेव्हा ही पहिली किचन माझ्याकडे मला मिळाली होती. हे आपलं पोस्ट कार्ड आहे. 15 पैशाला ही पहिली किचन आली होती आणि तेव्हापासून वाटलं की आपण किचन गोळा कराव्या, म्हणून तो तसा प्रवास चालू झाला. घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? त्यांच्याकडून किती सपोर्ट मिळाला?
घरच्यांची पहिली प्रतिक्रिया जसं मी तुम्हाला म्हटलं, आईनीच एन्करेज केलं की तू काहीतरी वेगळं कर. त्यामुळे डेफिनेटली सपोर्ट तर मिळतो. पण आता कसं घरामध्ये 1000 किचन झाल्यामुळे पसारा भरपूर असतो. त्यामुळे कधी-कधी घरचे वैतागतात सुद्धा. पण त्यांना कळतं की हा काहीतरी वेगळं करतो. त्यामुळे नेहमी डेफिनेटली छान प्रोत्साहन मिळतं. नवीन गिफ्ट्स मिळतात. मग प्रोत्साहनाला काही कमी नाही आहे. जर तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल, युनिक करत असाल, तर लोकं डेफिनेटली प्रोत्साहन देतात. आणि कधी वाटलं की आता हा छंद खरंच आता सिरियस झालाय? अच्छा, खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही पॉडकास्टला बोलवलं तेव्हा वाटलं की आता हा सीरियस झाला आहे. पण 2-3 गोष्टी होत्या. मी मागच्या वर्षी एका एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करताना एक लहान मुलगी माझ्याकडे येऊन म्हणली, "ऑटोग्राफ देता का?" आपल्याला ही सवय नसते की कोणीतरी येऊन आपलं ऑटोग्राफ मागेल, कारण तुम्ही काहीतरी वेगळं करताय. आणि ती मुलगी मला म्हटली, "तुमच्यासारखं कलेक्शन मलाही करायचं आहे. सो तुम्ही मला गाईड कराल का?" नंतर ती मुलगी माझ्या घरी आली. ॲक्च्युअली तिने माझं पूर्ण कलेक्शन बघितलं आणि नंतर तिने आता स्वतः किचन कलेक्ट करायला सुरुवात केली. तेव्हा जाणवलं की आता हे खरंच जरा मोठं झालंय. क्या बात आहे. तुमच्या आईचा किंवा कुटुंबाचा हा छंद जोपासण्यामध्ये किती महत्वाचा वाटा आहे? भरपूर. जसं मी तुम्हाला सांगितलं की आईमुळे ही सुरुवात झाली आणि प्रोत्साहन जे मिळतं घरी ते भरपूर आहेच आहे. आम्ही जरी कुठे बाहेर फिरायला गेलो तरी माझ्या म्हणजे बायकोची पहिली रिॲक्शन असते की मुलगी खेळण्यांच्या दुकानात गेली आणि प्रसाद किचनच्या दुकानात गेलाय. त्यामुळे तीही समजून घेते. त्यामुळे प्रोत्साहन तर डेफिनेटली भरपूर मिळतं. क्या बात आहे. गुड. किचनच का? दुसरा कुठला छंद का नाही? थोडं उत्तर वेगळ्या पद्धतीने देतो. त्याच्या मागची एक स्टोरी आहे. मी लहान असताना भीमाशंकरच्या जंगलामध्ये गेलो होतो. अगदी फॅमिली ट्रिप आमची छोटीशी होती. तिकडनं बाहेर येताना साधारण 6-6:30ला अंधार व्हायला लागला होता आणि माझी चप्पल तुटली. आता मी 4थी-5वीत वगैरे असेन आणि तेव्हा जंगलात अंधार व्हायला लागला होता. डेफिनेटली थोडा घाबरलो होतो. तेव्हा माझ्याकडे किचन होती आणि आई मला म्हणली, "ती किचन आण, आपण बघू त्यांनी काय करता येतं." तर ती ही किचन होती. आता या किचनचं जर तुम्हाला महत्त्व सांगायचं वेगळं युनिकनेस, याच्यामध्ये हा दोरा आहे. अरे वाह! ओके. आणि मजा म्हणजे याच्यामध्ये पूर्ण सुई पण त्यांनी दिलेली. सो अख्खी सुई दोऱ्याची किचन आहे. माझ्या आईनी या सुई दोऱ्यानी आणि एक दगड घेऊन माझी चप्पल शिवून दिली होती. तिथून मी अक्षरशः म्हणजे जो आधी घाबरलेलो होतो तो व्यवस्थित बाहेर आलो आणि तेव्हापासून मला जाणवलं की किचन तुमचं जीवसुद्धा वाचवू शकते. आणि तिथपासून मी ॲक्च्युअली किचन गोळायला सुरुवात केली. म्हणून किचनच का जर तुम्ही म्हटला तर त्याच्यामागची ही अगदी रिअल लाईफ स्टोरी आहे. तुमचं पहिलं किचन तुम्हाला आठवतं का? जे तुम्ही घेतलं होतं? डेफिनेटली आठवतं. पहिलं किचन जसं मी तुम्हाला म्हटलं, ही माझी पोस्ट कार्डची किचन आहे. 15 पैशाला घेतलेली पहिली किचन आहे. घेतली होती आणि खरंच आठवत नाही. मी सांगताना 15 पैसे साधं वाटतं, पण इथून त्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आता मी जवळ 35-36 वर्ष हा किचनचा संग्रह करतो. क्या बात आहे. इतकं मोठं कलेक्शन तुम्ही कसं सांभाळता? ओके. आधी म्हणजे कसं जेव्हा थोडं ऑर्गनाइज नव्हतं तेव्हा सगळ्या किचन बॉक्समध्ये भरून वर शोकेसमध्ये ठेवलेल्या असायच्या किंवा माळ्यावर ठेवलेल्या असायच्या. आता मी माझ्या घरी एक शोकेस करून घेतली आहे. त्या शोकेसमध्ये साधारण 300 किचन एका वेळेस मावतात. आणि बाकीच्या किचन आता मी सॉर्ट करून वेगळ्या बॉक्सेसमध्ये घालून ठेवल्यात. म्हणजे एका बॉक्समध्ये ऑटोमोबाईल रिलेटेड सगळ्या किचन आहेत. एका बॉक्समध्ये फूड आयटम रिलेटेड सगळ्या किचन आहेत. एका ह्याच्यात मेकॅनिकल ॲक्सेसरीज आहेत सगळ्या. सो अशा सगळ्या सॉर्ट करून वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि दर महिन्याभराने त्या काढतो, शोकेसमध्ये रिप्लेस करतो आणि शोकेसमध्ये तिथे ठेवतो. माझी मुलगी जबरदस्त मदत करते हे करायला. ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात वेगळी आणि खास अशी कुठली किचन आहे? तसं म्हणायचं तर सगळ्या किचन खास आणि वेगळ्या आहेत, पण एक वेगळी किचन जी तुम्हाला किस्सा सांगावासा वाटतो तो एक वेगळा होता, की मी जसं युनिक किचन गोळा करतो माझ्याकडे कमोड 2-3 टाईपचे होते. म्हणजे समजा मी तुम्हाला दाखवलं तर हा एक कमोड आहे. आता नुसता हा कमोड वाटतो, पण ह्याच्यामध्ये सिगरेट लायटर आहे हा पूर्ण. असे 2-3 माझ्याकडे कमोड होते वेगळ्या टाईपचे. मी जेव्हा माझ्या मित्राला दाखवतो तो म्हणला होता की कमोड ठीक आहे, इंडियन स्टाईल कुठे आहे? आता ही पण एक वेगळी कॉन्सेप्ट होती की इंडियन स्टाईल ह्याची पण किचन असू शकते. तर मी जवळजवळ ती 3-4 वर्ष शोधत होतो. मला कुठेही मिळाली नाही. एकदा ऑनलाईन बघत असताना मला चायनीज वेबसाईटवरती किचन सापडली. आपली इंडियन स्टाईल जी म्हणतात ती.
ओके आता प्रॉब्लेम कसा होता, त्या वेबसाईटवरून तुम्ही सिंगल किचन मागवू शकत नाही, ते बल्कमध्ये पाठवतात. कमीत कमी तुम्हाला 500 ऑर्डर करायला लागतात. आता हो. 500 तर घेऊ शकत नाही. नंतर आणखीन थोडं R&D केल्यावर कळलं की ते लोक सिंगल डिलिव्हरी स्कॉटलंड किंवा UK पाठवतात. आता माझा एक मित्र स्कॉटलंडमध्ये आहे, त्याला फोन करून सांगितलं की ही किचन माझ्यासाठी मागव. आता ऑब्व्हियसली त्यांनी डोक्याला हात लावला की तू वाटेल ते मागवायला लावतेस, पण शेवटी प्रेम असतं. आपुलकीने घेऊन आला. पुढच्या वेळेस जेव्हा तो इंडियाला आला होता तेव्हा तो ही किचन घेऊन आला होता. सो सिम्पल सांगायचं तर म्हणजे सर्च्ड इन इंडिया, मेड इन US, मेड इन चायना, नंतर ऑर्डर्ड इन स्कॉटलंड आणि डिलिव्हर्ड इन इंडिया, अशी ती एक पूर्ण स्टोरी झाली त्या किचनची. आणि तेही तेही इंडियन टॉयलेट जे चायनीजमध्ये बनवलं. तुमच्या कलेक्शनमध्ये बऱ्यापैकी हे किचन्स जे आहेत हे बाहेरच्या देशातले आहेत. तर मग तुम्ही किती देश फिरलात? मला क्वेश्चन आहे, मी आज तागत कधी भारताच्या बाहेर गेलो नाही. ओ, पण मग ही किचन कशी मिळाली तुम्हाला सगळी? सगळी कृपा मित्रमंडळी, कलिग्स, नातेवाईक आणि मित्रांचे मित्र किंवा नातेवाईकांचे नातेवाईक यांची आहे. सगळ्यांना माहिती आहे आता मी किचन कलेक्ट करतो आणि तसं म्हणायचं तर हे थोडं स्वस्तातला छंद आहे. त्यामुळे सगळेजण बाहेर गेले की माझ्यासाठी किचन घेऊन येतात. मी आजपर्यंत कधी बाहेर गेलो नाही, पण अख्खं जग माझ्याकडे ह्या लोकांच्या प्रेमामुळे आलेलं आहे. क्या बात आहे. अशी एखादी किचन जी तुमच्यासाठी खूप पर्सनल आहे किंवा म्हणजे भावनिक आहे? तसं म्हणायचं तर मग पहिली किचन जी तुम्हाला मी दाखवली ती आपली पोस्टकार्डची, कारण ही फक्त किचन नाही, इथून माझा प्रवास चालू झाला आणि आज गेली 35 वर्ष हा छंद जोपासतोय, ती फक्त या किचनमुळे. नक्कीच. तुम्ही बऱ्याचशा प्रदर्शनांमध्ये पण सहभागी झाला आहात, तर लोकांचा प्रतिसाद कसा होता या कलेक्शन्सला? मी मागच्या वर्षी छंदोमयी ग्रुपतर्फे एका प्रदर्शनात आलो होतो. लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळतो. अगदी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आश्चर्य वाटतं, कारण किचन कोणी जमा करत असेल हे बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे. त्यामुळे प्रतिसाद खूप छान मिळाला. म्हणजे लहान मुलांचा स्पेशली उत्साह किंवा ते जेव्हा हट्ट करतात आपल्या आईवडिलांकडे की मला पण हे करायचं आहे, ते बघून छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांनी, ते 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं, त्यातल्या 3-4 लोकांनी मला त्यांच्या स्वतःकडच्या किचन दुसऱ्या दिवशी आणून दिल्या होत्या की ह्या आमच्याकडे पडून राहिल्यात, निदान तुमच्याकडे उपयोगी होऊ शकेल. मग असाही अनुभव येऊ शकतो हे मला वाटलं नव्हतं. आणि आणखीन एक वेगळा त्यातलाच जर अनुभव सांगायचा तर एक थोड्या ओल्ड एज आजी आल्या होत्या, साधारण एक 60च्या वयाच्या असतील, डेफिनेटली टिपिकल पुणेरी असणार आहेत. त्या अशा बघत होत्या आणि त्यांनी सांगितलं, हा काय वेडेपणा आहे, म्हणजे तुम्ही किती पैसे आणि वेळ वाया घालवताय, हे असं कोणी कलेक्ट करतं का? आता ही रिॲक्शन माझ्यासाठी थोडी ऑड होती, कारण सगळे लोक कौतुक करत होते, बघत होते, आणि ह्या मॅडमनी येऊन एकदम सांगितलं, हे काय वेडेपणा आहे, तुम्ही काहीतरी आयुष्यात चांगलं करा, अक्षरशः या भाषेत त्या सांगत होत्या. तर मग मला त्यांना कसं रिॲक्ट करावं हेही कळलं नाही. मी फक्त त्यांना सांगितलं की ही 2 लहान मुलं बघा, यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो बघून मला वाटत नाही की मी वेळ वाया घालवतोय. त्या फक्त शांतपणे पुढे निघून गेल्या. पण असेही अनुभव आले. पण एक्झिबिशनमधले अनुभव खूप वेगळे असतात. 8 तास तिथे उभं राहून आपल्या किचनबद्दल लोकांना सांगण्यासाठी खूप पेशन्स लागतो, स्टॅमिना लागतो. न कंटाळता तुम्हाला 30 गोष्ट परत सांगायला लागते. किचनवरती लक्ष ठेवायला लागतं, कारण मुलं वगैरे जाऊन लहान मुलं किचन ओढतात. पण जबरदस्त अनुभव असतो. मग प्रत्येकाने नक्की एक्झिबिशनमध्ये एकदा तरी सहभाग घ्यावा हे मी सांगेन. कधी एखाद्या अशा अनोळखी व्यक्तीने दिलेलं किचन असं कुठलं स्पेशल आहे त्याच्याबाबत, किंवा एखादी स्पेशल गोष्ट त्याच्या मागची, असं कुठलं आहे किचन? बऱ्याच आहेत. अनोळखी व्यक्ती असं म्हणता येणार नाही, पण जसं मी तुम्हाला म्हणलं की मित्रांचे मित्र ज्यांना मी ओळखतही नाही, किंवा एखाद्या नातेवाईकांचा बॉस जो बाहेर गेला आणि तो माझ्यासाठी किचन घेऊन आला, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला माहीत पण नव्हतं, पण एक जण माझ्या ऑफिसमधल्या एकाचा भाऊ स्कॉटलंडला गेला होता. तो तिकडनं पुढे आयर्लंडला गेला होता. माझ्याकडे स्कॉटलंडच्या किचन आहेत, पण आयर्लंडची किचन आहे त्याला माहिती होतं. त्यांनी त्याला सांगितलं की आयर्लंडला जातोस तर माझ्या मित्रासाठी किचन घेऊन ये. सो असं वाया पण बऱ्याचशा किचन माझ्याकडे आलेल्या होत्या. क्या बात आहे. तुमच्यासाठी किचन म्हणजे नेमकं काय? ओके, माझ्यासाठी किचन म्हणजे नेमकं म्हणायचं तर एक पूर्ण मॅनेजमेंट स्कूल आहे.
आता मॅनेजमेंट स्कूल का हा तुमचा प्रश्न असेल, तर मॅनेजमेंट स्कूलमध्ये काय शिकवलं जातं, तुम्हाला इनोव्हेशन पाहिजे. तुम्ही आत्ता बघितलं की प्रत्येक किचनमध्ये काहीतरी वेगळं आहे. मग आत काय आहे हा एक इनोव्हेटिव्ह पार्ट आहे. एक क्युरिओसिटी असते की आता पुढचं काय, हा एक क्युरिओसिटीचा पार्ट असतो. फायनान्शियल मॅनेजमेंट एक फार महत्त्वाचं आहे की कुठली किचन केवढ्याला विकत घ्यावी का थांबावं की आणखीन स्वस्तात ही किचन मिळेल. हा एक खूप चांगले लेसन्स असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्किंग, की हा मी फक्त संग्रह नाही जमवला, पण ह्याच्यामुळे मी जी माणसं जोडली आहेत ती माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत. सो माझ्यासाठी किचन म्हणजे तसं म्हणायचं तर एक चालतं फिरतं सिम्पल मॅनेजमेंट स्कूल आहे. ह्या किचनबद्दल तुम्हाला काही अवॉर्ड्स वगैरे पण मिळालेले आहेत, तर एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतं? अच्छा, तसं म्हणायचं तर डायरेक्ट पुरस्कार असं नाही, पण लोकं जेव्हा कौतुक करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरिओसिटी दाखवतात, की हे काय आहे किंवा हे का केलं तुम्ही? आणखीन काही तुमच्याकडे वेगळं आहे का? किंवा मी जेव्हा लोकांना सांगतो, की मी थीम बेस्ड सुद्धा किचन जमवतो. म्हणजे समजा ऑटोमोबाईल. आता ऑटोमोबाईलमध्ये माझ्याकडे चॅसिस आहे, इंजिन आहे, अगदी शॉक ॲब्झॉर्बर आहे. ह्या जेव्हा व्हरायटीज जमवल्या जातात, तेव्हा लोकांनाही छान वाटतं. सो पुरस्कार असं नाही, पण जेव्हा लोकं कौतुकाने तुमच्या घरी येऊन बघून जातात, तेव्हा एक वेगळंच फीलिंग येतं, जे नॉर्मल असं सांगता येणार नाही. या छोट्या छंदामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, पण जसं मी म्हणलं, की एक डिसिप्लिन येतो. थोडी कन्सिस्टन्सी यायला लागते, की आता पुढे काय? की एक नुसतं काउंट वाढवायचा का आणखीन काही इनोव्हेशन करायचं? किंवा इनोव्हेशन करायचं तर ही किचन कुठून मला मिळू शकते किंवा ही खरंच वर्थ आहे का घेणं? हे बरेचसे डिसिजन तुम्हाला घ्यायला लागतात. त्या किचन मेंटेन करण्यासाठी वेळ द्यायला लागतो, कारण जुन्या किचन खराब होतात, त्या गंजतात. त्या गंजल्या की त्याच्यामुळे दुसऱ्या किचन खराब होतात, त्यामुळे त्यालाही वेळ द्यायला लागतो. कधी-कधी घरचे लोकं पण प्रेमाने शिव्या घालतात, की "त्या किचन सोड, आता आमच्याबरोबर सुद्धा ये." सो ह्यानी तसं म्हणायचं तर पूर्ण आयुष्य बदललं आहे, अगदी साध्या ह्याच्यात सांगायचं तर. तुमच्या दृष्टीने पॅशन महत्वाचा की कन्सिस्टन्सी? निश्चितपणे कन्सिस्टन्सी. पॅशन थोडे दिवस आपण ठेवू शकतो, पण कन्सिस्टन्सी जर का लाँग टर्मसाठी ठेवली तर त्याचे बेनिफिट्स खूप वेगळे असतात. आजच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुणांना मी एकच सांगेन, स्क्रोल कमी करा आणि आठवणी जास्त जमवा. आता आपण थोडं रॅपिड फायरकडे बोलूयात. शॉर्टमध्ये आन्सर द्या. किचन म्हणजे आठवणींची किल्ली. क्या बात आहे. पहिली आठवण? जेव्हा आई मला म्हणली होती, की तू काहीतरी वेगळं कर, ती नक्की पहिली आठवण असेल. आवडतं देशाचं कलेक्शन? निश्चित भारत, कारण इथे इमोशन्सही खूप आहेत आणि व्हरायटी पण खूप आहे. सर्वात महाग वर्सेस सर्वात मौल्यवान? सर्वात मौल्यवान नक्की, कारण महाग ह्याला काही लिमिट नाही आहे. निश्चित मौल्यवान. आणि हे सगळं कलेक्शन हरवलं तर? हरवलं तर कलेक्शन हरवेल, पण कलेक्टर हरवणार नाही. सो मी नक्की परत सुरुवात करेन आणि जी गोष्ट मला कलेक्ट करायला आता जवळ 35 वर्ष लागली, आता मी नक्की पुढच्या 3 वर्षात करू शकेन. जर तुम्हाला या कलेक्शनमधून फक्त एक किचन जवळ ठेवायचं असेल तर ते कुठलं असेल? हा खूपच अवघड प्रश्न आहे. म्हणजे असं सांगता येणं अवघड आहे, पण जसं मी सांगितलं, ही मी सुई दोऱ्याची किचन आणि ही पोस्टकार्ड ह्या 2 ठेवीन. कारण पोस्टकार्डाने सुरुवात झाली होती आणि इथून मला ॲक्च्युअली इन्स्पिरेशन मिळालं होतं, की हां, किचन गोळा करायला पाहिजे. या 2 ठेवीन. आता हे सगळे किचन्स तुम्ही कलेक्ट केले आहात, राईट? तर याच्यासाठी तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी वगैरे अप्लाय करण्याचा वगैरे विचार करत आहात? खरं सांगायचं तर नाही, कारण त्याचं उत्तर म्हणजे जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, त्याच्याकडे 76,000हून जास्त किचन्स आहेत. बापरे. मी आत्ताशी 1000ला पोचलो आहे. आणि तो युरोपचा माणूस आहे. तो एका स्वतः गोडाऊनमध्ये राहतो आणि त्याच्या गोडाऊनच्या अख्ख्या भिंतीवरती फक्त किचन, किचन, किचन आहेत. आणि मग आता 1000वरून 76,000वर जाणं खूप अवघड आहे. आणि समहाऊ जसं मी म्हणलं, की मी थोडं युनिक किचन गोळा करतो. जर का फक्त कार्टून किंवा फक्त गणपती, शंकर अशा ज्या का किचन गोळा करायला लागलं, तुम्हाला भरपूर क्वांटिटी मिळते, पण मग युनिकनेस जातो. पण हॅट्स ऑफ टू हिम, 76,000 किचन गोळा करणं इज नॉट अ जोक.
आता हे जे काही किचन्स आहेत तुम्ही जे आणली आहेत, आता याचे जे आपण काही किचन बघू शकतो, म्हणजे तुम्ही दाखवू शकाल आणि आपल्या प्रेक्षकांना पण तुम्ही सांगू शकाल याच्यात काय युनिकनेस आहेत ते? ह्यातला एक युनिकनेस म्हणजे ही प्रयागराजवरून किंवा आपला आत्ता जो हे झाला होता त्यातून आणली होती. कुंभमेळा, बरोबर. हा एक ग्लास आहे, फोल्डिंग ग्लास आहे. हा असा करून पूर्ण ग्लास ओपन होतो. हा प्रवासामध्ये उपयोग होतो, म्हणजे हायजीन फॅक्टर इज टेकन केअर. आणि जेव्हा ह्याच्याबद्दल थोडं मी आणखीन रिसर्च केलं होतं, आपल्या पूर्वजांकडे असे तांब्याचे ग्लासेस होते, ते सुद्धा ट्रॅव्हल करताना हायजीन म्हणून हे वापरायचे. तिकडनं ती हे आलेली. सो ही आत्ता कुंभमेळ्याच्या ह्याच्यात थोडं रिसर्च करताना एक वेगळी किचन मिळाली होती. आणखीन एक जो वेगळी किचन दाखवायची तर ही लहान मुलांची फेवरेट आहे. हे दिसताना फक्त एक छोटंसं पुस्तक दिसतं, पण जेव्हा हे ओपन करतो त्याच्यामध्ये पूर्ण ॲस्ट्रॉनॉटची फॅमिली वरती येते. एक फोल्डिंग ॲस्ट्रॉनॉट आहे आणि इतकं छान आत जातात हे सगळे, पूर्ण फोल्ड होऊन आत जातं. परत पुस्तक. सो ही एक फोल्डिंग मधली एक वेगळी किचन आहे. आणखीन एक अगदी वेगळी युनिक किचन जी जस्ट लेटेस्ट मला मिळाली होती, ह्या म्हणजे ब्लड ग्रुपवाला. माझा स्वतःचा ब्लड ग्रुप पण ओ पॉझिटिव्ह आहे. सो माझा मित्र जो घेऊन आला होता तो ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपची किचन घेऊन आला होता. ही पण गिफ्टेड किचन आहे, पण ही खूप वेगळी किचन म्हणून मी दाखवायला घेऊन आलो. मग अशी किचन असेल असं वाटतही नाही. मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे इंजिनियर असल्यामुळे इन्स्ट्रुमेंटची मजा येते. त्यामुळे एक व्हर्नियर कॅलिपरची पण एक किचन आहे. ही मी बरेच दिवस शोधत होतो. शेवटी जेव्हा बजेटमध्ये मिळाली तेव्हा 1-2 वर्षापूर्वी घेतली होती. ही एक डेफिनेटली मला किचन खूप आवडते. दुसरी किचन म्हणजे हे एक V8 इंजिन आहे. आता दरवेळेसच तुम्ही तुमचे डिसिजन बरोबर येतात असे नाही. ही मी ऑनलाईन किचन बघितली होती आणि माझ्या US मित्राला सांगितलं होतं की $10 किचन आहे, पण माझ्यासाठी घेऊन ये, कारण मला वाटलं ही मेटलची किचन आहे आणि मला V8 इंजिन हवं होतं, कारण माझ्याकडे नॉर्मल इंजिन आहे. जेव्हा तो घेऊन आला तेव्हा कळलं ही प्लॅस्टिकची किचन निघाली, 3D प्रिंटेड निघाली. सो कधी कधी तुम्हाला जे दिसतं ते नसतं म्हणतात तसं, पण ॲज अ किचन खूप छान आहे. V8 इंजिन जनरली मिळत नाही. आणखीन एक थोडं वेगळं दाखवायचं तर हे एक स्टेअरिंग व्हील, BMW लिहिलेलं आहे याच्यावरती. वाटताना फक्त स्टेअरिंग व्हील वाटतं, पण हा एक सिगरेट लायटर आहे. आता हा सिगरेट लायटर चालत नाही कारण हा खूप जुना आहे, पण हा एक लायटर आहे. जर आणखीन दाखवायचं म्हणजे जर लायटर चालू स्थितीतला बघायचं असेल तर हा पण एक सिगरेट लायटर आहे, शटलकॉक. याच्यामध्ये हा सिगरेट लायटर आहे. हा एक थोडा युनिक किचन अशी होती. आणि एक सगळ्यात महाग किचन जर तुम्ही विचारली तर ही विम्बल्डनची किचन आहे. विम्बल्डन लेडीज फायनलला जी ट्रॉफी दिली जाते त्याचं हे ऑफिशियल व्हर्जन आहे. मी विम्बल्डनमधनं आणलेलं आहे आणि मी मुद्दाम त्याचा प्राइस टॅग काढलेला नाही. हा 10 पाऊंडचा आहे. ही पण मित्रांनी गिफ्ट दिलेली आहे, तिकडनं ओरिजिनल पीस आणला, पण ही ॲज अ कलेक्टर्स चॉईस म्हणून खूप छान आहे. एक शेवटचं जर दाखवायचं एक गंमत म्हणून तर हा बाथ टब आहे. हा पण एक थोडा वेगळा आहे. नॉर्मली बाथ टब वगैरे अशा किचन मिळत नाही, पण जसं मी म्हटलं की आपण काहीतरी वेगळं युनिक जमा करतो. सो असं माझं एक कलेक्शन आहे. काही काही याच्यात ॲड होत राहतं. मी ऐकलंय सध्या तुमच्याकडे 1000पेक्षा जास्त किचन झाले आहेत, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात लेटेस्ट कुठलं रिसेंटली तुम्ही परचेस केलेलं ते नक्कीच आम्हाला बघायला आवडेल. 3 दिवसापूर्वीच माझं 1000वी किचन जमा झाली कलेक्शनमध्ये. तर मी आता जस्ट थोडं ट्रिपला गेलो होतो, तिकडे मला हा अलाउद्दीनचा चिराग मिळाला. ही किचन मी जवळजवळ गेली 2-2.5 वर्ष शोधत होतो, पण समहाऊ बजेटमध्ये किचन मिळत नव्हती. फायनली ही मला मिळाली आणि 1000वी किचन म्हणून एक वेगळी किचन मिळाली. बघू आता जिन बाहेरून आणखीन ते 1000 ते 2000 करतोय का. नक्कीच. क्या बात आहे. आणि तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये रेनकोट होता, तो तुम्ही दाखवू शकाल? या छोट्याशा किचनमध्ये अख्खा पूर्ण रेनकोट मावतो. हा जेव्हा आपण ओपन करतो त्याच्यामध्ये मी आता जस्ट ओपन करून ठेवलेला आहे. हा पूर्ण रेनकोट त्याच्यामध्ये आहे. आणि काय कॉस्ट आहे हा बघायचे? कॉस्ट तसे म्हणायचे तर फक्त ₹26 आहे.
आणि हा ऑनलाईन मागवलेला होता मी. हे सगळं मेड इन चायना आहे, पण इनोव्हेशन म्हणून खूप चांगलं आहे आणि ही अतिशय उपयोगी वस्तू आहे. स्पेशली जे लोक ट्रेकिंगला वगैरे जातात त्यांच्यासाठी अतिशय लाईट वेट आणि कुठेही घेऊन जाऊ शकाल अशी छान किचन आहे. आज आपण शिकलो की पॅशन मोठं असणं गरजेचं नाही, आपण त्यात किती मन घालतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या किचनपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त किचन कुठलं आवडलं. प्रसाद सर, खूप खूप धन्यवाद. आजचा जो पॉडकास्ट आहे तो म्हणजे एक आठवणींचा सुंदर प्रवास होता. जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? असेच सगळेजण बाहेर जात राहा, ट्रिप करत राहा आणि माझी आठवण ठेवत जा, कारण तुमच्यामुळेच हे किचन कलेक्शन एवढं जमलं आहे. हा तसं म्हणायचं एक मोठा आठवणींचा इन्व्हेस्टेड पोर्टफोलिओ आपला आहे आणि डेफिनेटली मला आवडेल की हा किचनचा संग्रह आणखीन वाढवावा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जर का तुमच्याकडे कोणाकडे किचन धूळ खात पडल्या असतील, जर नको असतील आणि त्यांना सेकंड होम द्यायची जर तुमची इच्छा असेल तर डेफिनेटली माझं घर त्यांच्यासाठी कधीही उघडं आहे. तुम्ही मला फोन करा, मी घरी येऊन तुमच्याकडनं किचन घेऊन जाईल. थँक्यू सो मच. किल्ल्या किती हरवल्या ह्याचा हिशोब नाही, ह्याचा हिशोब नाही, पण किचन्समुळे जोडलेली माणसं खूप आहेत काही. जग फिरलो नाही पण जग माझ्याकडे आलं. एका छोट्याशा छंदानं आयुष्य किती सुंदर झालं. धन्यवाद. तर ॲक्च्युली आजच्या एपिसोडला खरं तर प्रसाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आला, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि मार गप्पा टीमकडून एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. आणि मला प्रेक्षकांना नक्कीच सांगायला आवडेल की आजचा जो आमचा हा एपिसोड होता, नुकतंच आमच्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमचे लाईक आणि तुमच्या कमेंट्समुळेच आम्ही हा वर्षभराचा टप्पा पार पाडू शकलो. त्यासाठी परत परत खूप धन्यवाद. असंच मजेत राहा. पुन्हा भेटूया नवीन भागात.